बुलेटिनमध्ये स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याकरता सोमवारी मतदान पार पडतंय। मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यात 2752 पोलीस अधिकारी, 27000 पोलीस कर्मचाऱ्यांसह सीएपीएफ होमगार्ड तैनात करण्यात आले। त्याचसोबत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते। लोकसभेचं उद्या 5व्या टप्प्याचं आणि राज्यातील अखेरचं मतदान होणार आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे आणि वाहनांची तपासणी मुंबई पोलिसांकडून केली जाते। आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना लालच देणं किंवा पैसे वाटप करणं किंवा मद्य देणं अशा गोष्टी घडत असतात आणि या घडू नयेत याच्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे। मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी अशा पद्धतीची नाकाबंदी केलेली आहे आणि वाहनांची कडक तपासणी केली जाते। आता आम्ही मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहोत। मरीन ड्राईव्ह या मरीन ड्राईव्ह रोडवरती जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची नाकाबंदी केली जाते आणि प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते। त्याचसोबत निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं प्रत्येक वाहनांचं शूटसुद्धा केलं जातं आहे। वाहन चालकाची माहिती, वाहनाची माहिती ही सुद्धा नोंद करण्यात येते आणि आता जर आपण या सगळ्या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईत अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे उद्या होणारं मतदान त्याच्या आदल्या रात्री म्हणजे अनेक ठिकाणी मोठमोठ्या वाहनांमधनं पैशांची देवाणघेवाण होत असते किंवा पैसे पाठवले जातात, मद्य पाठवलं जातं आणि अशा गोष्टी घडू नयेत, मतदारांना कुठच्याही प्रकारची लालच देण्यात येऊ नये अशा अनुषंगानं मुंबईत जर आपण पाहायला गेलं तर रस्त्यावरती अशा पद्धतीची नाकाबंदी ही केलेली आहे आणि मुंबईत ठिकठिकाणी अशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई पोलिसांकडनं योग्य ती खबरदारी घेऊन कडक तपासणी जी आहे ही रस्त्यांवरतील जी वाहनं आहेत त्यांची केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।